नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मेष राशीबद्दल जाणून घेणार आहोत. मेष राशीसाठी 22 मार्च ते 29 मार्च हा साप्ताहिक राशी भविष्य मी आज घेऊन आलेले आहे. तर त्यामुळे हा पूर्ण आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही महत्त्वाचा सल्ला देखील तुम्हाला यामध्ये देणार आणि काही महत्त्वाचे उपाय देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सर्व मेष राशीच्या लोकांना श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्यासाठी साधासुद्धा नाही. काहीतरी आतून हलवून टाकणारा काहीतरी घडणार आहे. सध्या तुमच्या मनात खूप काही चाललेलं आहे ना. कधी आनंद, कधी काळजी, कधी काहीतरी गमावल्यासारखं वाटतं. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारताय की मी जे करतोय ते बरोबर आहे का? माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे? हा आठवडा तुम्हाला काही संकेत देणार आहे. काही गोष्टी संपतील, पण त्या संपणं तुमच्या भल्यासाठीच असेल. काही नवीन गोष्टींची सुरुवात होईल जी तुमचं आयुष्य बदलवू शकते. म्हणूनच हा आठवडा हलक्यात घेऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुमच्यासाठी खूप काही मोठा संदेश लपलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांना ही विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की मेष राशीच्या मंडळींनो, स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवरती कायम राहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नोकरी, व्यवसाय, कामधंदा या आठवड्याची सुरुवात थोडी जड जाणार आहे. पहिले 2 दिवस कामाचा ताण वाढलेला जाणवेल. तुमच्याकडे जबाबदाऱ्या खूप असतील, पण मदत करायला कोणी पुढे येणार नाही. तुम्हाला आतून रागही येईल. सगळं मीच का करायचं आहे असा प्रश्न देखील पडेल. वरिष्ठ लोकांकडून अपेक्षा वाढतील. त्यांचं बोलणं कधी कधी टोचणारं वाटेल. पण इथेच तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही जिंकलात, कारण आठवड्याच्या मध्यापासून हळूहळू परिस्थिती बदलायला लागेल. तुम्ही जे काम मन लावून करत होतात त्याची दखल घेतली जाईल. एखादं अपूर्ण काम पूर्ण होईल आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे, पण घाईघाईमध्ये निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रत्येक गोष्ट नीट समजावून आणि विचार करूनच पाऊल टाका. आर्थिक परिस्थितीबद्दल जाणून घेऊ. पैशांच्या बाबतीत हा आठवडा चढ उताराचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला पैशांची थोडी अडचण जाणवेल. हातात पैसे कमी असल्यासारखं वाटेल. काही ठिकाणी दिलेले पैसे परत मिळायला उशीर होईल. त्यामुळे तुमच्या मनामधली काळजी वाढेल. तुम्ही विचार कराल की आता सगळं कसं सांभाळायचं. पण धीर सोडू नका, कारण गुरुवारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. एखादा जुना थकलेला पैसा परत मिळू शकतो किंवा अचानक एखादं उत्पन्न मिळू शकतं. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. घरातील काही गरजा, दुरुस्ती, आरोग्य यावर खर्च होऊ शकतो. उगाच देखावा करण्यासाठी किंवा मनाच्या भरात खर्च करू नका. हा काळ साठवणीचा आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप नाजूक आहे. जर तुम्ही कोणासोबत नात्यात असाल तर लहान-सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुम्ही काहीतरी साधं बोललात, पण समोरचा त्याचा वेगळाच अर्थ काढेल. तुम्हाला वाटेल मी तर मनापासून बोललो. पण इथे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अहंकार बाजूला ठेवा, कारण एखादा छोटा वाद मोठ्या अंतरात बदलू शकतो. आठवड्याच्या शेवटी मात्र गोडवा परत येईल. दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढेल. जे एकटे आहात त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते. सुरुवातीला साधी ओळख वाटेल, पण हळूहळू ती व्यक्ती तुमच्यासाठी खास बनू शकते. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण थोडं बदलत राहील. कधी सगळं शांत तर कधी अचानक तणाव निर्माण होईल.
घरातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, विशेषतः जबाबदाऱ्या किंवा पैशांच्या गोष्टीवरून. तुम्हाला वाटेल की माझं कोणी ऐकतच नाही आहे, पण लक्षात ठेवा, तुमचं एक कठोर वाक्य नातं तोडू शकतं. थोडं शांत राहा. वेळेवर बोललात तर गोष्टी नीट होतील. आईवडिलांचा सल्ला घ्या. या आठवड्यात आईवडिलांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाची बातमी मिळू शकते, त्यामुळे वातावरण पुन्हा हलकं आणि आनंदित होईल. तुमचं आरोग्य आणि मनस्थिती. या आठवड्यात तुमचं मन खूप विचार करत राहील. झोप नीट लागणार नाही. डोक्यात सतत काहीतरी विचार करत राहाल. थकवा जाणवेल. कधीकधी काहीच करावंसं वाटणार नाही. चिडचिड वाढू शकते आणि छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतील. हे सगळं का होतंय? कारण तुम्ही स्वतःला थोडा वेळ देत राहा. तुम्ही स्वतःला थोडा वेळ देत नाहीत. थोडा आराम करा. मन शांत ठेवा. प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत बसणं यातून तुम्हाला हलकं वाटेल. मेडिटेशन करा. थोडंसं फिरायला जा. थोडं स्वतःसाठी वेळ काढा. शिक्षण आणि अभ्यास. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कसोटीचा आहे. मन अभ्यासात लागत नाही. सतत लक्ष विचलित होतं. पण जर तुम्ही स्वतःला सावरलं तर तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. ही वेळ मेहनतीची आहे. आळस बाजूला टाका. ज्यांनी अभ्यासात सातत्य ठेवलं त्यांना यश नक्कीच मिळेल. निर्णय, संधी आणि आयुष्यातील वळण. या आठवड्यात तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय येतील. तुम्ही गोंधळात पडाल. काय करावं आणि काय नको. लोक वेगवेगळे सल्ले देतील, पण प्रत्येकाचा सल्ला योग्य असेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण तुमचं मन तुम्हाला कधीच चुकीच्या वाटेवर नेत नाही. मेष राशीच्या लोकांसाठी काही महत्त्वाचे उपाय सांगत आहे. ते उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या या आठवड्यामध्ये फरक जाणवेल. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमान चालीसा मनापासून वाचा. हनुमाच्या मंदिरात जाऊन हनुमानांना लाल फूल अर्पण करा आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणि शक्य जर असेलच तर मंगळवारी गरजूंना गोड पदार्थ दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतील. एकूणच हा आठवडा सुरुवातीला कठीण वाटेल, पण शेवटी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल. जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं, शांतपणे निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर मेष राशीच्या मंडळींनो, हा आठवडा सुरुवातीला थोडा ताण, गोंधळ आणि मनात अस्वस्थता घेऊन येईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या देखील होणार नाहीत. काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल, पण इथेच तुमची खरी परीक्षा असेल. जर तुम्ही संयम ठेवला, रागावर नियंत्रण ठेवलं, प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळली तर आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल. कामात हळूहळू यश दिसेल. पैशाची अडचण कमी होईल आणि नात्यांमध्ये गोडवा परत येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन आत्मविश्वास जाणवेल. हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे की घाई करून काही मिळत नाही, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि हे निर्णय अगदी शांतपणाने घ्यायचे आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, हा आठवडा कठीण होता, पण त्यातूनच काहीतरी चांगलं घडतंय. हा आठवडा तुम्हाला एक मोठी शिकवण देणार आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. सगळं काही लगेचच मिळत नाही, पण योग्य वेळी तुम्हाला योग्य गोष्ट नक्कीच मिळेल. तर मेष राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.